पॉयंटाचेर ते एग्री जालेले, सर एग्री जालेले. सो हाय ऑथॉरिटी येवन ते पॉयंट क्लियर करता म्हणून सांगलेले. सो पॉयंट क्लियर करता म्हणून सांगलेले आमी ओके म्हटले. ते रिटर्नूय दिता, सगळे जी कितें डिटेल आहा पळय ती सगळी दिता म्हणून सांगलेली. बट ती तेंच्यांनी आतां जशें डे बाय डे वाडत गेले तशें तेंचे डिमांडूय वाडत गेले. सो हॅरेसमेंट करपा जाले. हॅरेसमेंट मीन्स सगळे हॅरेसमेंट वोट्स जेन्ना आमी उलयले तेन्ना विचारले जाल्यार ते म्हणटा हॅरेसमेंट आमी तुमची कितें केली. सो हॅरेसमेंट म्हणटा एकूच पॉयंट येना. सो कितें सगळें येता. कामार आमकां त्रास जातात, सॅलरी आमची येना एक टायम टू टायम, एक कामार आवट ऑफ स्कोपान काम करचें पडटा. परतून आनी कितें जे वेंडरांची कामां आहा ती वेंडरांची कामां करची पडटा. आमकां एक स्कोप सांगलेलो, तांकां विचारलेलें स्कोप आमचो कितें. सो तेन्ना तेंचे सांगलें स्कोप आमचो आमी तुमकां तो सांगता म्हणून सांगलें. ओके दिता तुमचो स्कोप कितें तोय दिवंक ना. HR पॉलिसी मागली, HR पॉलिसी दिवंक ना. सो आतां परतून आनी थर्ड वन DAचो पॉयंट जालो. DA आहलो, DAचे विचारले कितलो पर्सेंट वाडलो. आमी जी डिटेल काडल्या सो 50% DA जालो की तो DA वयता आमच्या बेजिकान. सो तो बेजिकान वयता म्हणून तेन्ना ते विचारपाक लागले ही सायड आमची सेंट्रलाक पडटा. तो म्हणटा स्टेटीचेर लागता. आमी विचारले कितले पर्संट वाडले ते सांग. सो तेचेर बरें सांगता म्हणून सांगलें. बट तेचेर कितें डिटेल्स ना मेळोंक आमकां. सो सफिशियंट आमकां जाय आसलेले ते मेळोंक ना. आता तुम्ही बाहेर कित्याक आसात काय म्हणटा. आतां भायर सेम पॉयंटाचेर कितें जालें ते पॉयंट आतां अशें जालें कितें आमचो जॉब सेक्युरिटी मेळना आमकां. कित्याक आमकां लास्ट टायम एक इशू जालो कितें स्टाफ कमी करपा जालो. स्टाफ कमी केलो. भुरग्यां आमचे काडले. 3 जाणांक ट्रान्सफर दिली. सो तेच्या वयल्यान आमकां एक भंय दिसलो की आमचो जॉब सेक्युरिटी खंय आहा कितें म्हणून. ट्रान्सफर दिली. सो तेचेर कितें सॅलरी तांकां कितें वाडोवन दिवंक ना. सॅलरीचे पयसलीच गजाल केली. सो फर्स्ट ऑफ कितें तांकां सारकें अपॉयंटमेंट लेटर ना. कोणा कडेन वचून मेळपाक जाय कितें ना. बेश्टे फकत कितें नॉर्मली कितें दिवपाक जाय तें दिलें मॅसेज थ्रू करून आनी कितें तरी. आनी ट्रान्सफर दिसता तेंचें लेटर म्हाका दिसता पावोंक बीन ना थोडें. सो 2-3 जाणां आहा आनी तेंच्या कडेन पावोंकूय ना. सो तेच्या वयल्यान आमकांय मातसो एक भंय दिसलो की ते जॉब आमचो खंय तरी ह्या प्रॉब्लमान सेक्यूर ना आमचो. जेन्ना आमी अप्रोच केले लेबर कोर्टान जावं आनी खंय लिगली वचपाक ट्राय केली थंय तेंचें कितें जालें की कंपनी तुमकां ट्रान्सफर दिवं शकता, हे दिवं शकता तें जालें. आतां तेंच्यान आमी तांकां लेटर केला की तांकां जर तुमी काडूं शकतात जाल्यार आमकांय फाल्यां तुमी काडूं शकता. तुमचे कडेन कितें तरी हें आसपाक जाय न्हू रिटर्न. आतां तांकां ते कितें म्हणटा काडले कशें कॉम्पिटन्सीचेर काडले. आमी हेज्या पयलीं कॉम्पिटन्सी मागली की तुमी ट्रान्सफर मारता कॉम्पिटन्सीचेर तुमी काडा आनी दाखया. कॉम्पिटन्सी काडूंक ना तेंच्यांनी. कशें ट्रान्सफर केले ते तेंचो आतां मॅटर सेपरेट जालो तो ऑलरेडी. ते केसूय तेचेर झगडटा. सो आमी आतां आमकां भंय पडला कित्याक आमकां फाल्यां सकाळीं उलयता म्हणून जर काडले जाल्यार कोण येतलो विचारपाक. होच आमचो मॅटर आसलो. ताका लागून आमी तेंचे कडेन जॉब सेक्युरिटी मागली. आतां जॉब सेक्युरिटी मागल्या उपरांत तेच म्हणटा की कंपनीच्या पॉलिसीन आसा तुमकां ट्रान्सफर आसा. सो तुमकां ट्रान्सफर मारूं शकता आमी. जशें कंपनीक जर रिक्वायरमेंट पडली दुसऱ्या जाग्यार जाल्यार ट्रान्सफर आमी तुमकां दिवं शकता. आनी आमकां तेंच्यांनी हेज्या पयलीं कन्फर्मेशन लेटरूय दिल्लें. आमी जेन्ना हो इशू पयलीं काडलेलो दुसऱ्या आमच्या HR आसतना तेन्ना की सांगलें की ह्या एअरपोर्टार जो पर्यंत कंपनी आसा तो पर्यंत तुमकां हांगा जॉब सेक्युर्ड आहा तुमचो आनी तुमी कंपनीन कन्फर्म आसा. सो आतां ही तेंची पॉलिसी टायम टू टायम चेंज कशी जाता. लास्ट टायम आमी स्ट्रायक केल्लो तेन्ना तेंच्यांनी सांगलें तुमचे इशू क्लियर करता. सॅलरीचे हेचे तेचे आमी क्वेश्चन केले. तेंचो हेड येयल्लो तेणी सांगलें कितें 15-15 दिसांनी तुमकां हे दिता HR सेशन घेता. HR सेशन ते जावंक ना. एक कोण HR येयलो तेणी सांगलें रिटर्न दिता तुमकां क्लॅरिफाय करता एक्सेल दिता. तेका आतां ऑलमोस्ट वन इयर प्लस जाला अजून काय आमकां क्लॅरिफिकेशन मेळोंक ना. आनी जो भुरगो विचारपाक वयता पळय तेका ते स्पेसिफिकली घेवन टार्गेट करता. तेणी अजून आमकां कितें रिस्पॉन्स दिवंक ना. बाबा मॅनेजरांनी आमकां कॉल करूंक ना पर्सनली. आमचे सुपरवायझरांक ते सांगतात ते कॉल कर आनी तूं तेंचो एक रिप्लाय घे कितें आहा तुमी भितर या आनी उलयात. पण आमी तांकां पयलीं लेटर क्लियर केल्ले की आमी 3 जाल्या उपरांत आमी स्ट्रायक करतलो. सो तांकां पयलीं खबर आसलें तरी ते आतां एक कॉल करता आनी ते आपलो मॅनेजर कितें रिप्लाय दिना. आतां सरान जसो सर उलयल्ले मॅनेजर सरान वांगडा. सो तेणी तसो सॅटिस्फॅक्टरी असो रिप्लाय दिवंक ना आमकां. आनी अजून मेरेन कितें आमकां कॉल ना. म्हटल्यार तांकां पडलेला ना की बाबा आपले एम्प्लॉय अशे भायर तांकां पडलेलें ना की बाबा तांकां इतलेंच पडलेलें की बाबा आपले सायड हॅम्पर जाता ऑपरेशन बंद आहा आपले. ते अशें चिंतता की आपले एम्प्लॉय आहा तेंचे प्रॉब्लेम ते सॉल्व करुया. सो जो मेरेन आमचे क्लियर जावचे ना आनी आमचे मॅनेजर आहात ते आदी उलोवपाक सारके ना आमकां. ते रितीन उलयनात. तांकां कितें उलयले जाल्यार सुपरवायझर तेंची सायड घेता. कित्याक घेता ती खबर ना. सुपरवायझर तेंची सायड प्रमोशना खातीर घेता. इतर रिजन असतात तेंचे असतात पर्सनली.
पण ते आमकां अजून मेरेन तेणी आमकां सपोर्ट असो कसलो दाखोवंक ना मॅनेजरान. उलटे तेंचे वयर वयर ते हे करता की आपण असो आहा, आपण तसो आहा, अशी आमकां उतरां मेळटा तेंच्या कडल्यान. धमकेची भाशा. ते आमी जर आमचो कितें प्रॉब्लेम आहा, आमी तांकां कॉल केलो, ते वयर म्हणटा की आपलो टायम सोंपलो आणि उद्धट अशी भाशा उलयता ते. काल ह्या भुरग्यांनी लेटर केल्ले, सगळे कितें इश्यू आहा ते घातलेले तेजे पॉयंट. तेणें ताका रिप्लाय दिले, जे ऑफर लेटरान आहा पळय ते पॉयंट, जे ते कायदे म्हणजे कायदो कितें आहा तो कोण मागता पळय, कसो कायदो आहा हेजेर तो, तशा पद्दतीन ताका ती रिप्लाय दिल्या. नाल्यार आमच्या भुरग्यांनी लेटर कित्याक दिल्ले, जशें आहा जशें मेळोंक जाय ते मेळना, तेचेर कितें तरी आमकां सारकें क्लॅरिफिकेशन आनी ते कितें चेंजीस जाय ते उलोवन मेळोन कितें आहा ते उलोवन सॉर्ट आउट करपाचें म्हणून. जाल्यार तेणी ते परत काडलां आनी ऑफर लेटर ताका अटॅच केल्या. ती फायल सुद्दां आमचे कडेन आहा. तेणे ऑफर लेटर अटॅच केला, ते पॉयंट्स हायलायट केले, आमी जे पॉयंट्स घातलेले त्या प्रमाणे ते पॉयंट्स सगळे ऑफर लेटरावयले हायलायट केल्या. आणि ते परत 5 पेजींचे एक लेटर तेणी रिटर्न हें केलां आमकां आयज, ते बी केन्ना आयज. आणि ते कोणा एका भुरग्याच्या हातीन धाडून दिला. आतां तुका सॉर्ट आउट करूंक जाय जाल्यार तूं उलोवंक येवंक जाय फुडें. आमी तुका सांगता उलोवंक यो म्हणून, जाल्यार तूं उलोवंक येवपाक तयार ना. आमकां काडटना सुद्दां तेणी अशी पळवाट कशी काडलेली, ड्युटी सोंपल्या उपरांत मॅसेजी घालून पळय घरा. आयज सुद्दां तेणी तशेंच केल्लेले. शिफ्ट जेन्ना सोंपोंक येता पळय तेन्ना तेणी आतां एकाक सुमार तेणी धाडून दिल्ले दुसऱ्या कडेन. नाजाल्यार बाबा जॉयंट ब्रिफींग घेवया, सेकंड शिफ्ट फर्स्ट शिफ्ट सगळे भुरगे उलोवया, आपूण लेटर घेवन येता, कितें आहा ते तुमचे आयज तुमचे कितें आहा ते जे उलोवन सॉर्ट आउट जाता, कितें आहा सादे पद्दतीन ते आमी करया म्हणून. जाल्यार ते उलोवपाक बीन कोण रेडी ना. आणि जे कसलेच पद्दतीन ते आपूण येवन काय रिप्लाय दिना. आणि एकट्याक विचारले तो सांगता मॅनेजराक विचार, मॅनेजर सांगता ते मी नाही केलं, ते इंजिनियरने केलं. एकमेकाचेर घालप, एकामेकाचेर घालतात. एक HVAC डिपार्टमेंट आहा सिद्धेश गांवस म्हणून, ताका फोर्सफुली कशेंय ते गांव प्रमाणे हे करून ताका BMS घातलं. आतां सपोज मेडिकल इश्यू आहा जाल्यार एकट्यान लीव घेतलो आनी शिफ्टी फक्त BMS आहा 3 डिपार्टमेंट, 3 मॅन पावर आहा. इन केस कितें जायत जाल्यार BMS कोण नसता. मागीर सगळ्यांक एक एक करून HVAC डिपार्टमेंट सगळ्यांक कॉल आउट जाता की कोण तरी चला BMS बसा म्हणून प्रेशरायज करता. सपोज आमी अपोज केलो, मागीर नेक्स्ट आदले दीस मागीर इंजिनियर शिफ्ट इंजिनियर आमकां विचारता तुमकां BMS बसपाक प्रॉब्लम कितें आहा. मागीर परत एक क्वेश्चन आमचे जायते आसता. आनी एक अर्जी म्हटल्यार पयलें जाल्यार एक दिसान एटलिस्ट 3 ना जाल्यार 4 BMS डिपार्टमेंट काम करपी जायत पडटा. एक रिलिवर आनी 3 शिफ्टीक चलोवपाक. 1.5 वर्षा जावन आतां परतून तो विशय आतां परतून तोच येयला. तेच क्वेश्चन आहात तेंचे, तेच मुद्दे आहात तेंचे. आणि हाजेर तोडगो कांय येयना. 2-4 दीस पयलीं म्हाजे कडेन मेळ्ळेले ते थोडे येवन. आणि आश्चर्याची बाब म्हणजे जे भुरग्यांनी गेल्या फावटी लीड घेतलेली, गेल्या फावटी ह्या हॅरेसमेंटाक वाचा फोडपाचें काम केल्लें, तेच आयज भुरग्यांक इरेग्युलरली म्हणूं येता, तांकां काडून दुसरे कंपनीन धाडटा म्हणून तांकां ट्रान्सफरा मॅसेजी आहा ते मोबायलाचेर धाडली. थोड्यांक लेटर बाय पोस्ट धाडली, पूण तांकां रिजन काय सांगूंक ना की बाबा ट्रान्सफर कित्या खातीर. देर मे बी अ क्लॉज, देर मे बी अ पॉलिसी ऑफ द कंपनी टू ट्रान्सफर, पूण ट्रान्सफर करता आसतना रिजनूय दिवंक जाय न्हू. तशें कांय दिवंक ना. सो आयज परतून एकदां ह्या भुरग्यांक हांव मेळपाक येयलो आनी मेळ्ळ्या उपरांत तेच गजाली म्हाका निदर्शनाक आयले. थोड्या भुरग्यांनी सांगलें की MLA पेडण्याचो MLA प्रवीण आल्लेकरा कडेन गेले, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष दामू नायक तांच्या कडेन गेले, गोंयचो मुख्यमंत्री CM प्रमोद सावंत तांच्या कडेन गेले, राज्यसभेचो खासदार तानावडे हांचे कडेन गेले. आणि हेंच्या कडेन जे मनशा कडेन गेला पळय, हे मनीस आयज सत्तेन एक पावरफूल प्लेसीचेर आसात, एका विशिश्ट पदाचेर आसात. आणि हे भुरगे गेले ते आमचे गोंयकार पेडण्याचे लोकल, ज्यांच्यो जमनी ह्या एअरपोर्टाक गेल्यात. तांकां जर न्याय तुमच्या कडल्यान मेळना आनी तुमी जर त्या कंपनीक अभय दितात, हेच्या सारकी लाजीरवाणी बाब म्हाका दिसना की कोणा खंयसर घडटा आसतली. ज्या वेळाचेर एका अधिकाऱ्या कडेन हांव फोनाचेर आतां उलय आसलो, सगळे सांगले तेणी आमी अशें केलें, पूण हांवें सांगलें की तांच्या बरोबर मिडिया येयले. सो ताजे कडल्यान एक स्टेटमेंट येयलो की मिडियाक हाडून कितें जातलें, हो विशय सॉर्ट आउट जातलो आनी मिडिया ती करतली काय, असो प्रश्न केलो तेणी. पण हांवें ताका सांगलें की बाबा, जे प्रश्न जनसामान्याचे प्रश्न सरकार किंवा तेंचो प्रतिनिधी जे करिना, ते करच्या खातीर आयज मिडिया अग्रेसर आसा गोंयांत. आनी मिडिया सगळे जे अत्याचार जाता ताका मिडिया वाचा फोडटा, हे आमचे पत्रकार भाव वाचा फोडटात. आनी जेणे करून कितकेशेच विशय सरकाराक भाग पडटा की हे विशय सॉर्ट आउट करपाक जाय. हो इन्सल्ट ताच्या कडल्यान कसो काय जावं शकता. तो आपणाक एक आर्मी मॅन म्हणटा,
देशासाठी आपण सेवा केली म्हणटा, आपण देशासाठी जर सेवा जर तुवें आर्मी ऑफिसर म्हणून जर केली जाल्यार त्याच आर्मी हेतून शिकयता आसतना सगळ्यांक सांगतात की बाबा प्रत्येक घटकाचो आपण रिस्पेक्ट करपाक जाय. असो स्टेटमेंट ज्या वेळाचेर त्या ऑफिसरा कडल्यान येता त्या टायमाचेर कळटा की बाबा हेंका कोणाची पर्वा ना, हे भुरगे आसो नाल्यार नसो. सो म्हाका एक खरंच लाजीरवाणी बाब अशें दिसता की आयज ही हेंच्यार पाळी येयल्या. 2-3 कंपनी आमच्या कडेन अप्रोच जाल्या अश्योच. हो जो विशय जर आतां सॉर्ट आउट जायना जाल्यार हो विशय फुडें व्हरपाचें काम हांव स्वता करतलो. जावं तो आमच्या ऑपोजिशन लिडर जावं नाल्यार मुख्यमंत्री जावं, नाल्यार मुख्यमंत्री आसा कित्याक गोंयचो हो विशय सॉर्ट आउट करिनात. मुख्यमंत्र्याक एक विचारूंक दिसता की साखळेच्यान बशी येतात हांगा 2-4 कामांक, त्या भुरग्यांक हरेस जाले जाल्यार त्या कंपनींतल्या ऑफिसरांक फोन वयता, अरे आमचे भुरगे कितें त्रास जाता तांकां. ते भुरग्यांक आनी कांयच ग्रिव्हन्स ना, बाकी सगळे जे काम करतात दुसऱ्या कंपनीत, दुसऱ्या गांवांतले किंवा दुसऱ्या आनी खंयसरले तांकां तेंचे काय पडलेले ना. मुख्यमंत्री कितें म्हणून करतात. सो मुख्यमंत्र्याकूय म्हाका एक जाप करीशी दिसता की हो विशय जो आसा हो प्रत्येकाक कॉर्पोरेट आसल्या कारणान विशय घडत आसात आनी हेचेर जातीन लक्ष घालचो मुख्यमंत्र्यान.